का दिसतो तुला पण मी स्वप्नात राणी, तुला पण या प्रेमाचा विंचू हाड असतो का? तू माझी जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो. जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तो व्हिडिओ बघून ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या जे ते सर्वात आधी सुपर VPN ॲप आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर आपल्या VPN जे कनेक्ट करून घ्यायचं. VPN जे कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल, तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्या बिटच्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करून आपल्याला काय करायचं, आधी ह्याचा जो साऊंड असेल तो एक्स्ट्रा काय तो करून घ्यायचा आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं बघा, बिटनुसार आपल्याला हा जो व्हिडिओ असेल तो इथं आपल्याला स्प्लिट करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, आता बिट 2 वरती जे ते आपल्याला येऊन जायचं आहे. तर बिट 2 वरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे स्प्लिट जे ते करून घ्यायचं. त्यानंतर परत आपलं बिट 3 वरती जे ते आपल्याला येऊन जायचं आहे. बिट 3 वरती आल्यानंतर आपल्याला इथं परत स्प्लिट करायचं आहे. परत नंतर आपल्या बिट 4 वरती येऊन आपल्याला स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जेवढे काय मित्रांनो आपले बिट असतील तर त्या बिटनुसार इथं तुम्ही जे हा व्हिडिओ इथं स्प्लिट जे ते करून घ्या. ओके, तर मित्रांनो, इथं जे ते आपले जेवढे काय मित्रांनो बीट होते त्या बीटनुसार इथं मी जे ते आपला व्हिडिओ इथं स्प्लिट वगैरे करून घेतलाय. तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्या इथं बघा मित्रांनो काय करायचं, आपल्या इथं आता फोटो जो आहे तो रिप्लेस करायचा आहे. तर तो फोटो इथं आपल्याला रिप्लेस करण्यासाठी काय करायचं, त्या आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला खालती थोडंसं स्क्रॉल करायचे. थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं एक रिप्लेसचा ऑप्शन भेटेल. तर त्यावरती जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो घ्या, किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं घेऊ शकता मित्रांनो. तर आपल्याला परत काय करायचं, परत नंतरच्या आपल्याला काय करायचं मित्रांनो, व्हिडिओवरती येऊन परत आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनवरती जायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन परत आपला हा जो इमेज आहे तो इथे घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर इथं फोटो जे ते कसे रिप्लेस करायचे इथं तुम्हाला माहीत पडली तर तुम्ही स्टेप वापरून जे ते आपले जेवढे काय मित्रांनो इथं आता व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा इमेज जो असेल तो इथं रिप्लेस जे ते करून घ्या. ओके, तर मित्रांनो, आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या एकदम सुरुवातीला येऊन आपल्या काय करायचं बघा, इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन एक जाऊन हा वाला जो मित्रांनो इफेक्ट असेल तो इथं घ्यायचा आणि तो जो इफेक्ट असेल तो व्यवस्थितपणे जिथे पहिल्या फोटोपर्यंत जिथे ॲडजस्ट जिथे अशा प्रकारे इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत जिथे बॅक येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं लव्ह सेक्शनमध्ये जिथे येऊन जायचं. लव्ह सेक्शनमध्ये आल्यानंतर इथं जिथे विंटेज क्यूट अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथं घ्या आणि तो सुद्धा इथं व्यवस्थितपणे अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं, 4 सेकंदाच्या बीटवरती येऊन आपल्या परत तो जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्या. स्प्लिट केलेला त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं फिल्टरमध्ये जिथे येऊन जायचं आहे. इथे फिल्टरमध्ये आल्यानंतर इथं बघा आता मोनोमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचं आहे. मोनोमध्ये येऊन जावा. आल्यानंतर इथं जे ते बघा मित्रांनो, इथं रोमान अशा प्रकारे हॉलिडे अशा प्रकारचा एक असेल मित्रांनो, तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं, ॲडजस्टमध्ये येऊन जायचं आहे. म्हणजे आपल्या त्या फिल्टरमध्येच थांबा. त्यानंतर इथं तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल. त्यामध्ये येऊन आपल्याला जो कॉन्ट्रॅक्ट असेल तो एकदम आपल्या इथं कमी जो करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जे पहिले इमेजेस जे होते ते इथं आता व्यवस्थितपणे जिथे सेट वगैरे झालेत. तर त्यानंतरच्या आपल्या इमेजवरती आपल्याला येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आपल्याला जिथे बघा काय करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आता स्टेज कॉम्बोमध्ये जायचे. त्यानंतर इथं स्टेज अँड डिसऑर्ड अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. स्टेज अँड डिसऑर्ड ॲनिमेशन दिल्यानंतर आपल्याला परत काय करायचं, त्या इमेजच्या सुरुवातीलाच आपल्याला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर स्प्लिटमध्ये येऊन जायचं. स्प्लिटमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला मिरर 3
अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आणि ह्याचा फिल्टर जो तो एकदम कमी करून घ्यायचा. त्यानंतर व्हर्टिकल जे ते आपलं थोडंसं डिक्रीज करायचं आणि बघायचं की आपल्या त्या लेअरमध्ये जे ते आपला इमेज होतोय तो व्यवस्थितपणे जे ते इथं बसला पाहिजे. अशा प्रकारे इथं जे ते तुम्ही इथं सेट वगैरे करून घ्या. तर सेट केल्यानंतर परत नंतर जे ते आपल्याला इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला इथं जे आता वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं आपल्याला अप्लाय करायचा. तर त्यासाठी थोडंसं इथं स्क्रॉल जे ते करा. तर बघा ॲनिमेशन होता तो आपण दिलाय आता. दिल्यानंतर आपल्याला परत जे ते काय करायचं आहे त्या व्हिडिओच्या जे ते सॉरी मित्र त्या इमेजच्या जे ते स्टार्टिंगला जे ते आपल्याला येऊन जायचे त्याच्या स्टार्टिंगला जे ते आल्यानंतर आपल्याला आता व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते येऊन जायचे. त्यानंतर परत आपल्याला लव सेक्शनमध्ये जे ते काय करायचं येऊन जायचे. लव सेक्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला गर्ल्स सेक्रेट अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरचे जे ते आपल्याला येऊन जायचं मित्र इमेजवरती. त्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या जिथे कॉम्बोमध्ये जे ते जायचे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्याला परत जिथे काय करायचं बघा मित्र एकदम सुरुवातीलाच तुम्हाला वेळ प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटेल ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर अप्लाय केल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्या काय करायचं इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जे ते आपल्याला जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला भेटेल तो इथं अप्लाय करून टाका. ओके तर मित्र त्यानंतरच्या परत आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं स्वॅ आउट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर परत नंतर आता आपल्याला एकदम शेवटचे जे आपल्या काय करायचं मित्रांनो इमेजवरती जे येऊन जायचे. त्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला टर्ब्युलन्स अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तिथे भेटेल आणि हा जो ह्याची जी आपल्या टाईमलाईन असेल ती 1.2 प्रकारे आपल्या इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर परत नंतर आपण जिथं आपण ॲनिमेशन द्यायला जे जिथून स्टार्ट केलं होतं तर आपल्याला काय करायचं तिथं जिथे आपल्याला येऊन जायचं म्हणजे आपल्या 10 सेकंदाच्या तिथं येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं आता बघा आपल्याला आता इथं सर्वांना जे ते आपल्याला इथं इफेक्ट जे जे द्यायचे आहेत. तर त्या देण्यासाठी आता आपल्याला बघा काय करायचं आहे त्या इफेक्टमध्ये येऊन जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता इथं काय करायचं बघा इथं बटरफ्लायजमध्ये जे ते येऊन जायचं आहे. तर बटरफ्लायमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि व्यवस्थितपणे ॲडजस्ट वगैरे करून घ्या. परत नंतर तुम्हाला मदत एक बिडी दिसत आहे त्या इमेजच्या तर तिथं आपल्याला येऊन जायचं. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये यायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शनमध्येच इलेक्ट्रिक करंट अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका आणि व्यवस्थितपणे ॲडजस्ट वगैरे करून घ्या. ॲडजस्ट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या परत जिथे काय करायचं आहे नंतरच्या आपल्याला इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर नंतर तुम्हाला एक त्या इमेजच्या मदतच तुम्हाला एक बिट दिसत आहे तर त्यावरती आपल्याला थांबायचे. त्यानंतर बॉडी पिकमध्ये जिथे येऊन जायचे. बॉडी पिकमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला जिथे बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्येच फायरली अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथे इफेक्ट तर तो इथं देऊन टाका. तर त्यासाठी थोडंसं इथं स्क्रॉल जिथे करा. तर बघा मी फायरफ्लाय अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. ओके तर मित्रांनो परत नंतरच्या जे आपल्याला इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आल्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्या सुरुवातीलाच थांबून आपल्या बॉडी पिकमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला इथं आता डोबलिंग अशा प्रकारचं एक भेटेल मित्र बघा अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं एकदम शेवटचा जो आपला आता इथं राहिलेला आहे मित्रांनो इमेज तर काय करायचं बघा त्या इमेजच्या मदत तुम्हाला एक बिट दिसत आहे तर त्यावरती आपल्याला येऊन आपल्या परत बॉडी पिकमध्ये यायचे. त्यानंतर इथं तुम्हाला आता बघा ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला स्टार लाईट अशा प्रकारचा एक असेल इफेक्ट तर तो इथं द्यायचा आहे. तर इथं तुम्ही जे ते बघा मित्रांनो स्टार लाईट तर हवाला इफेक्ट जो तो इथं द्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होतो इथं व्हिडिओ रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा गाडीच्यावर तुम्हाला ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करा आणि बघा मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होतो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं तर व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपलं यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.